नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील देवबाणे फाट्यावर कंटेनरमधून कत्तलीसाठी जाणाऱ्या 39 गुरांना जीवदान देण्यास सोनगीर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसात चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनगीर पोलिसांच्या पथकाने टोल नाक्याजवळ सापळा रचून शिरपूरकडून येणाऱ्या कंटेनर क्रमांक HR38U8916 ही राजस्थान येथून गोवंश जातीचे गोवंश भरून धुळेकडे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, परंतु कंटेनर चालकाने वाहन भरधाव वेगाने पुढे निघून गेला. कंटेनरचा बाटला करीत देवबाणे फाट्याजवळ थांबवून कंटेनर चालक हा कंटेनर सोडून पळून गेल्याने कंटेनर चेक केले असता त्यात एकूण 7,80,000 किमतीचे 39 गोवंश व 15 लाख किमतीचे कंटेनर असे एकूण 22,80,000 रुपये किमतीचे गोवंश निर्दयतेने आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सदर गोवंश खानदेश गोशाळा धुळे येथे पाठविण्यात आले. सदरची कारवाई सोमवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी कंटेनरवरील वाहक किन्नर रामप्रसाद चैत्राम वय 31 वर्ष राहणार मेवासा नामली जिल्हा रतलाम मध्य प्रदेश व कंटेनर चालक नावगाव माहित नाही यांचे विरुद्ध सोनगीर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 317/2025 प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1)(ड)(ई) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5(अ)(5)(ब) चे उल्लंघन 9 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 66, 192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, उपनिरीक्षक संदीप ठाकरे, रवींद्र बागुल, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरीश सानप, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रोहन वाघ यांनी केली आहे. धुळ्यात चोरी ही नित्याची बाब झाली आहे, कारण धुळ्यात दिवसाआड चोरी झाल्याचं समोर येत आहे. सध्या तर दिवसेंदिवस होणाऱ्या या चोऱ्यांमुळे तर नागरिकांनी बाहेरगावी जाण्यापेक्षा घरीच थांबणं पसंत केलं आहे. एवढी दहशत चोरट्यांनी निर्माण केली आहे. धुळे शहराच्या चारही बाजूंना सक्रिय चोरट्यांचा वावर वाढताना दिसून येत आहे. त्यामुळेच शहराच्या विविध भागांमध्ये रात्री काय दिवसागणिक देखील चोरी झाल्याचं उघड होत आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या या चोऱ्यांमुळे धुळे शहराला चोऱ्यांचे माहेरघर म्हणून बोलले जात आहे. सध्या तर या होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांनी बाहेरगावीच काय बाजाराला देखील जाणं बंद करून घरीच बसणं पसंत केलं आहे. एवढी दहशत सध्या चोरट्यांनी निर्माण करून ठेवली आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या या धाडसी चोऱ्यांमुळे धुळेकरांमध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालं आहे. काल परवा देखील धुळे शहराच्या देवपूर भागातील श्रीरंग कॉलनीत चोरी झाल्याचं उघड झालंय. देवपूर भाग हा चोरट्यांचा टर्निंग पॉइंट ठरत आहे, कारण आतापर्यंत देवपूर भागातील विविध भागांमध्ये चोरी झाल्याचं प्रमाण दिसून आलं आहे. या संदर्भाच्या तक्रारी नागरिकांतर्फे अनेकदा केल्यावर देखील पोलिसांमार्फत ठोस अशी कारवाई करून या संधीसाधू चोरट्यांना म्हणावा तसा बंदोबस्त त्यांचा करण्यात आलेला नाही, अशी प्रतिक्रिया सध्या धुळेकरांमध्ये उमटत आहे. पोलीस अधीक्षकांनी या संदर्भाची कारवाई करण्यासाठी पोलीस विभागांना तातडीने सूचना देऊन अशा संधीसाधू चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सध्या धुळेकर जनता करत आहे. सौदी अरेबिया देशातून धुळ्यात आलेला तरुण मंकी पॉक्स या संसर्गजन्य आजाराने बाधित निघाल्याने गेल्या 22 दिवसांपासून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. आधीच रुग्णाची प्रकृती स्थिर असली तरी आतापर्यंत 5व्यांदा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं लक्षात येत आहे. बाधित रुग्ण राज्यातील पहिला रुग्ण आहे. उपचार सुरू असताना आतापर्यंत 5 वेळा रक्त नमुने तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोला पाठविले होते. सोमवारी प्राप्त झालेला अहवाल तोही पॉझिटिव्ह आल्याची माहिती हिरे रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज दुपारी राज्य सरकारच्या अप्पर महानिर्देशक व विदेश व्यापार कार्यालय मुंबईच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला जिल्हा उद्योग केंद्राचं सहकार्य लाभलं होतं. एक्सपोर्टर आउटरीच प्रोग्राम अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली होती. कार्यशाळेत FTP योजना, परराष्ट्र व्यापार करार आणि DGFT उपक्रमांवर परराष्ट्र व्यापार विकास अधिकारी अजय कोरला यांनी मार्गदर्शन केलंय. तसेच ट्रेड कनेक्ट प्लॅटफॉर्मवर तरुण व्यावसायिक सिद्धांत मोरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला निर्यातदार उद्योजक उपस्थित होते. आणि आपण अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व उद्योजक असतील, नवीन उद्योजक असतील, महिला भगिनी, महिला उद्योजिका यांनी या ठिकाणी अतिशय सहभाग घेऊन आजची ही जी कार्यशाळा आहे ही अतिशय सक्सेसफुल केलेली आहे. या कार्यशाळेसाठी मुंबईवरून श्री अजय कोरला सर, DGFTचे डायरेक्टर, त्यानंतर श्री मोरे सर, प्रोफेशनल्स या ठिकाणी आले. त्यांनी आपल्याला DGFTच्या वेगवेगळ्या स्कीम्स काय काय आहेत उद्योजकांसाठी त्याचं डिटेल असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला दिलं. त्याच्यानंतर ट्रेड कनेक्ट जे DGFTचं प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मची आपण कशी मदत घेऊ शकतो आपल्या निर्यातीसाठी त्याचंही मार्गदर्शन त्यांनी आपल्याला या ठिकाणी केलं. तर या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर औद्योगिक संघटनेचे श्री नितीन बंग साहेब असतील, त्यानंतर राजेंद्र जाकडी साहेब असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला वेळात वेळ काढून मार्गदर्शन केलं. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. ही कार्यशाळा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्लॅनिंगने आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून DGFT ऑफिसला कार्यरत आहे. हे निर्यात बंधूच्या कार्यक्रमच्या अंडर जे येतं ना, पहिलं काय होतं की हे सेंट्रल गव्हर्नमेंट पहिला स्वतः हँडल करायची. आता स्टेट गव्हर्नमेंटच्या हेल्पनी आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत आम्ही जातो. कारण डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांची काय डिफिकल्टीज आहेत त्यांच्या ते जाणून घेतो आणि DGFTमध्ये किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समध्ये जे स्कीम्स आहेत ते आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला जो नवीन स्टार्ट करणार आहे किंवा जो ऑलरेडी एक्सपोर्टर आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचा आमचा हे प्रयत्न आहे. आम्ही हे पोचवायचा करतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला DICने खूप हेल्प केली. हे आम्हाला फंड मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समधून आला होता. ते आम्ही काल नंदुरबारला केलं, आज धुळेला केलं. आणि मी ह्याच्यासाठी धुळे हे कार्यक्रम आज आमचा 100 लोकांसाठी होता आणि आम्हाला अजून प्रतिसाद आला तर असे आम्ही भरपूर सेशन घेऊ. आणि आम्ही सांगितलं आहे की प्रोडक्ट वाईज पण एक 40-50 लोकांचा ग्रुप रेडी असेल की ज्यांना स्पेसिफिक त्यांना येणारे प्रश्न आहेत ते पण त्या लोकांनी आम्हाला पाठवले तर आम्ही ऑनलाईन पण सेशन देऊ शकतो प्रोडक्ट वाईज घेतात. पण त्याच्यासाठी आम्हाला DICची खूप हेल्प लागणार आहे की त्या लोकांनी, आणि ते करतातच आहेत त्यांच्या लेवलला. आणि आमची गरज लागली तर आम्हाला केव्हाही बोलवलं तर आम्ही इथे येणार. या कार्यक्रमाला सक्सेसफुल करण्यासाठी इथे जी लोक आली आणि सगळ्यांचा मी आभार मानतो. सर, या आम्ही बघितलं की 100 लोक तरी आली होती. 2 वर्ष आधी पण मी इथे आलेलो, तेव्हा हा कार्यक्रम DIC म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडनं नियोजित होता आणि आम्ही त्याच्यामध्ये DGFTचं प्रेझेंटेशनसाठी आम्ही पार्टिसिपेट करत होतो. पण यावेळी आज सेशन खूपच चांगला झाला आणि बरेच लोकांनी प्रश्न विचारले आणि त्यांना मी आता आपले फोन नंबर आणि आमचा ईमेल ID पण देणार आहोत. आणि असे कार्यक्रम जेवढं रेग्युलर होत जाईल ना तेव्हा जे लोक एक्सपोर्ट नाही करत आहेत पण त्यांच्या प्रोडक्शनमध्ये स्पेशलायझेशन आहे तर त्यांना ही मदत होणार आहे आणि त्या लोकांनी फायदा पण त्याचा घेतला पाहिजे. आणि मला तर वाटतं की असे अजून पार्टिसिपेशन वाढली ना तर आम्हालाही उत्साह येतो. जेव्हा लोक प्रश्न विचारतात ना तर आम्हाला पण असं वाटतं की आता आम्ही मुंबईवरून एवढं आलो तर आमचा येणं सार्थक झाला. रावेर तालुक्यातील नालंदा ऑर्गनायझेशन सन्मान प्राप्त असलेला एकमेव आदर्श लोकनियुक्त सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा वैशालीताई जितेंद्र महाजन यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल बलवाडी येथील मुस्लिम बांधवांकडून शॉल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य व प्रगतिशील शेतकरी सन्माननीय विनोद जगन्नाथ पाटील व जितेंद्र संतोष महाजन यांची होती. मुस्लिम बांधवांकडून शेख हुसेन शेख उस्मान, शेख युसुफ शेख उस्मान शेख, शेख शब्बीर शेख इस्माईल, शेख लुकमान शेख, शेख इम्रान शेख लुकमान, शेख असलम शेख गंभीर आणि मुस्लिम पंच कमिटीचे असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते. लोकमान शेख ग्रामपंचायत अधिकारी नितीन महाजन साहेब, सर्व सदस्य, संगणक परिचालक निलेश जैन, सर्व कर्मचारी, पोलीस पाटील विजयाताई पाटील, बलवाडी ग्राम महसूल अधिकारी, बलवाडी आरोग्य उपकेंद्राचे प्रमुख डॉक्टर महेंद्रजी आजच, सोंडे साहेब, परिवर्तन पॅनल सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सन्मानित गोपाल तुकाराम पाटील, सभासद भास्कर दादा धनगर, शांताराम तायडे, सीताराम फकीरा महाजन, सर्व सभासद, जिल्हा परिषद मराठी शाळा मुख्याध्यापक एकनाथ चौधरी, अरविंद रघुनाथ पाटील, जगदीश दत्तू पाटील, सीताराम काशीनाथ पाटील, बा पा पाटील, विद्यालय अध्यक्ष गोपाल विठ्ठल पाटील, चेअरमन
विनोद जगन्नाथ पाटील, सचिव गोपाल तुकाराम पाटील व सर्व सभासद, विद्यार्थी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व आई समान शिक्षिका व गावातील सर्व प्रतिष्ठित श्रेष्ठ मंडळी आणि विशेष करून आपल्या गोरगरिबात सरपंच करून इथपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल वैशालीताईंनी आभार मानलेत. नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, चॅनलचे आभार मानतो. मी माझ्या पत्नी सौ वैशालीताई जितेंद्र महाजन, ग्रामपंचायत आपलं लोकनियुक्त सरपंच, आणि मी जितेंद्र संतोष महाजन, ग्रामपंचायत सदस्य. आज आम्हाला हा नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या आदर्श सरपंच रावेर तालुक्यातील एकमेव ठरलेला ओके स्टार्ट. नमस्कार. नालंदा ऑर्गनायझेशन संस्था पुणे यांच्या संरक्षणामध्ये रावेर तालुक्यातून बलवाडी या गावाचं नाव घोषित झालं. त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही जे 2.5 वर्षामध्ये बलवाडी येथे आम्ही जी विकास कामे केली आहे, जे लोकांना आवश्यक गोष्टी आहे, ज्या विकासाच्या लोकांनी जे काम आम्हाला सांगितलं आहे ते काम आम्ही पूर्ण केलं. त्यामुळे आणि सगळ्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त कामं आमच्या कालखंडामध्ये झालेले आहे. रन फॉर युनिटी असे घोषवाक्य घेऊन धुळे शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीतून राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. बदलती परिस्थिती लक्षात घेता महिलांवरील अत्याचार रोखले जावेत आणि सायबर गुन्हेगारी रोखली जावी यासाठी नागरिकांनी विशेष सजग असावे असा संदेश या रॅलीतून देण्यात आलाय. जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात ही रॅली काढण्यात आली. रॅलीत पोलीस दलातील अधिकारी, निरनिराळ्या सेवाभावी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहर पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी रॅली काढण्यात आली. पोलीस मुख्यालयाजवळ जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर 12 पत्थर चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, 5 कंदील, कराचीवाला खुंट, झाशी राणी चौक आणि टॉवर बाग या मार्गाने निघालेल्या रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालयाच्या आवारात झाला. या रॅलीत पोलीस दलासह राज्य राखीव पोलीस दल, कारागृह विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि काही सेवाभावी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश इतकाच या रॅलीला मर्यादित उद्देश नाही. सामाजिक जागृती व्हावी, सायबर गुन्हेगारी रोखली जावी, महिलांवरील अत्याचार थांबावेत, नागरिकांमध्ये सजगता निर्माण व्हावी हा उद्देश आहे. नागरिक सुजाण सज्ज झाले तर महिला सुरक्षित होतील. अशा निरनिराळ्या प्रकारची गुन्हेगारी देखील कमी होईल. एक संघ आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती होऊ शकेल असा आशावाद जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केला आहे. धुळे शहराच्या विकासात भर घालण्यासाठी उद्या दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता अशोक लेलँडच्या लाईट कमर्शियल व्हेकल अयांश ऑटोमोबाईल्स या नव्या शोरूमचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. अशोक लेलँड लिमिटेडचे LCV प्रमुख विप्लव शाह यांच्या शुभ हस्ते हा शानदार सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची सुद्धा विशेष उपस्थिती लाभणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. मुंबई आग्रा रोडवरील सुरत बायपास चौकात वालचंद बापूजी हॉटेलसमोर उभारण्यात आलेल्या या भव्य शोरूममुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तसेच परिसरातील व्यावसायिक, वाहतूकदार व शेतकऱ्यांना साथी, दोस्त, बडा दोस्त आणि पार्टनर आणि मित्र यांसारखी अशोक लेलँडची लोकप्रिय वाहने खरेदी करणे आणि सर्व्हिसिंग करणे सोपे होणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना विक्रीसह उत्कृष्ट सर्व्हिसिंग आणि वाहनाचे ओरिजिनल सुटे भाग, स्पेअर्स अशा सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्याने त्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास अयांश ऑटोमोबाईल्सचे संचालक यश सुनील मंत्री यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. मी येत आहे 30 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता धुळे शहरामध्ये अशोक लेलँडच्या लाईट मोटर व्हेकल्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटन समारंभासाठी. तुम्हा सगळ्यांना अतिशय मनापासून आमंत्रण आहे. नक्की या, भेटूयात सकाळी 10 वाजता धुळे येथे. मला आमंत्रित केल्याबद्दल सुनीलजी मंत्री ग्रुप आणि अयांश ऑटोमोबाईल्स यांचे मनापासून आभार. नक्की या. नमस्कार, माझं नाव यश मंत्री. मी
तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो की उद्या 30 तारखेला धुळ्यामध्ये अशोक लेलँड लाईट कमर्शियल व्हेकल या गाडीचं उद्घाटन समारोह सकाळी 10 वाजता ठेवले गेले आहे आणि यासाठी आमच्या कंपनीचे हेड ऑफ LCV विप्लव शाह सर हे देखील येणार आहेत. त्याचबरोबर आपले जिल्ह्याचे माननीय पोलीस निरीक्षक सर सुद्धा येणार आहेत आणि त्यासोबत एक अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनाही आपण निमंत्रण केलेलं आहे. माझी सर्व जिल्हावासियांना एवढीच नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी इथे यावं. आमच्याकडे शोरूमसाठी इथे लाईट कमर्शियल व्हेकल्समध्ये दोस्त, बडा दोस्त, मित्र, पार्टनर, साथी हे 5ही गाड्या उद्या आपल्याला बघायला भेटतील. त्याच्यापैकी जी साथी गाडी ही आहे ही जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेली आहेत आणि आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही हे शोरूम इथे बनवलेलं आहे. हे 3S फॅसिलिटी आहे. त्याच्यामध्ये सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर्स हे तिन्ही एकच ठिकाणी होणार आहेत आणि हे सेम शोरूम आयश ऑटोमोबाईल याचं आमचं ऑलरेडी जळगावमध्ये आहे. आता मी धुळेकरांच्या सेवेत येतो आहे. आमचा इथे बुलेटचंही शोरूम आहे. आम्ही ऑलरेडी धुळेकरच्या सेवेत मागच्या 3 वर्षापासून रॉयल एनफिल्ड या ब्रँडकडून जुडलेलो आहोत आणि आता अशोक लेलँड या ब्रँड आम्ही आता परत धुळ्याला घेऊन आलेलो आहोत. सर्वांनी यावं हीच नम्र विनंती. याचबरोबर माता हिंगलाज TV न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.